मनोज जरांगे पाटील यांची दिंडी बीड मधून अहमदनगरकडे येईल आणि त्यानंतर हे जे आंदोलक आपल्या सोबत आहेत ते त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतील। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा काय सांगाल, कुठून आलेला आहात? आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होणार आहात, मुंबईपर्यंत जाणार आहात? हा, मुंबईपर्यंत आम्ही जाणार आहात। आम्ही परळी तालुका गाडेपिंपळगाव मधून आलेलो आहोत। आम्ही परळी वैजनाथ आमचं आणखीन 125वा दिवस आहे। आमचा साखळी उपोषण आणखीन आमच्या गावात चालूच आहे आणि ते तसंच चालू ठेवलेलं आहे आम्ही। आणि नंतर ह्या ठिकाणी आलो होतो आणि इथून आम्ही मुंबईला सर्व आम्ही जाणार आहोत मुंबईपर्यंत। मुंबईकडे जाताना सगळं सामान सुमान घेऊन या, धान्य धुन्य घेऊन या असं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं। तुम्ही नेमकं किती सामान आणलंय, किती दिवस राहायची तयारी? आम्ही आमच्या ट्रॅक्टर मध्ये आम्ही 1.5 महिना किराणा पुरल इतकी आमची तयारी आहे। एक मुख्यमंत्र्यांनी आता थोड्या वेळापूर्वी असं वक्तव्य केलंय की मनोज जरांगेंच्या पायी दिंडीचा लोकांना त्रास होतोय, त्याच्यामुळे त्यांनी दिंडी थांबवावी। कशा प्रकारे पाहताय? दिंडी थांबवावी जर असं मुख्यमंत्र्यांची जर म्हणणं असेल तर मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती परळी तालुक्यातून की मराठा समाजाचा तुम्ही आता अंत पाहू नका। आमच्या जर ओबीसी मध्ये कुणबी प्रमाणपत्राच्या जर नोंदी निघाल्या असतील तर सरसकट तुम्ही आम्हाला ओबीसी मध्ये समावेश करून घ्या आमचा। कारण आम्ही 2004च्या GR नुसार आमच्या या दाखले मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, अगर विदर्भ असेल या ठिकाणी आमच्या नोंदी निघाल्यात। आणि तुम्ही असं समजू नका, मराठा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा समाज आहे आणि मुंबईमध्ये तुम्हाला गल्ली बोळ्यामध्ये जिकडे बघाल तिकडं मराठा समाज दिसल। तुम्ही आता जवळपास महिना 1.5 महिन्याचं सामान धान्य धुन्य घेऊन आले म्हणताय, पण आता महिना 1.5 महिना तुम्ही मुंबईत असणार, इकडे कुणी शेती करत असेल, कुणी नोकरी करत असेल, त्या सगळ्याचा काय? आम्ही शेतकऱ्यांना सगळं सोडून दिलेलं आहे। आमचं शेती पडलं तरी हरकत नाही, आमचे लेकरं बाळ मेले तरी हरकत नाही। कारण जरांगे पाटलाचे लेकरं मेले तरी त्या बिचाराने आज 5 महिने झालं त्याग घेतलेला आहे। आम्ही सगळ्यांना त्याग घेतलेला आहे। आम्ही लाख बी लपडे झाले तरी मुंबई सोडणार नाहीत म्हणजे नाहीत। मुंबईपर्यंत जाणार आणि महिना ते 1.5 महिना तिथे राहण्याची आमची तयारी, असा निर्धार या मराठा आंदोलकांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी।